नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकतोय सुधीर मुळे यांची सेंट% ही कादंबरी आणि आज भाग 3. मधले दिवस रमण स्वस्थ बसला नव्हता. माया कुठेतरी लपून बसली आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. या जेकबनंच तिला एखाद्या सुरक्षित ठिकाणी दडून बसायला मदत केली आहे. स्वतःच तिला गायब करून आता आपल्याला ब्लॅकमेल करू बघतोय. आपण घाबरावं म्हणून पुराव्यांचा धाक दाखवतोय. बाबूराव नसताना त्यांनी तो पेन ड्राईव्ह कम्प्युटरमध्ये टाकून पाहिला होता. खरं तर CCTV फुटेज बघितल्यानंतर त्या पुराव्यामध्ये काय असावं याचा अंदाज आला होता रमणला. पण प्रत्यक्ष बघून खात्री करावी म्हणून त्यांनी तो पेन ड्राईव्ह ओपन केला होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्यात एक व्हिडिओ होता. त्यात रमण मायाला फ्रीझरमध्ये बसवून फ्रीझर लॉक करताना दिसत होता. व्हिडिओ एडिट केला होता कारण सगळ्या क्लिप सलग होत्या. त्यानंतर रमण दुकानातनं बाहेर पडताना शटर लॉक करताना सुद्धा दिसत होता. या सगळ्यामधनं रमणनं मायाला फ्रीझरमध्ये लपवलं होतं हे जेकब सिद्ध करू बघत होता. हे ज्याला माहिती झालं असं कोणीही माया कुठे सापडत नाही म्हटल्यावर माया कुठे गेली ह्या प्रश्नाचं उत्तर रमणलाच विचारणार होतं. पण रमणला आता कोणाची फिकीर नव्हती कारण त्याच्याजवळ आता जेकब विरुद्धचे पुरावे होते. आपण जरी मायाला फ्रीझरमध्ये लपवलं असलं तरी नंतर येऊन जेकबनं तिला बाहेर काढून नेलं हे फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे फ्रीझरमधनं माया कुठे गेली या प्रश्नाचं उत्तर आपण निश्चितपणे देऊ शकतो. पण फ्रीझरमधून तिला बाहेर काढून तू कुठे नेलंस ह्या प्रश्नाचं उत्तर जेकबला देणं कठीण जाणार होतं. मला ब्लॅकमेल करतोस काय जेकब? थांब, आता मीच तुला हे पुरावे दाखवतो. क्षणभर आपणही आता जेकबला ब्लॅकमेल करावं असं रमणच्या मनात येऊन गेलं. पण त्याची ती मनोवृत्तीच नव्हती. या भानगडीतनं आपण मोकळे झालो म्हणजे पुरे इतकंच त्याला वाटत होतं. जेकबची भेट व्हायला अजून अवकाश होता. पण तोवर आपण मायाला शोधून काढलं तर 50 लाखांऐवजी आपण मायालाच घेऊन हॉटेल J मध्ये गेलो आणि जेकब समोर उभं केलं तर जेकबची दात खीळ बसेल. या कल्पनेनंच त्याच्या अंगात उत्साह सळसळला. तो सरसावून बसला. एक एक गोष्टी नीट आठवून बघायला लागला. त्यातूनच माया कुठे दडून बसली असेल याचा त्याला अंदाज येऊ शकणार होता. पण थोडा वेळ विचार केल्यानंतरही त्याला काही अंदाज करता आला नाही. आता मायाला शोधायचं म्हटल्यानंतर त्याच्याकडे एकच मार्ग होता, जेकबला शोधणं. मायाला शोधण्यापेक्षा जेकबला शोधून काढणं तुलनेनं सोपं होतं. काहीतरी जुगाड जमवून हॉटेल J मधून जेकबची माहिती मिळवणं अवघड असलं तरी अशक्य नव्हतं. J मध्ये शिरताना ज्या पद्धतीनं जेकब तिथल्या गार्डशी बोलला होता आणि त्याला आत प्रवेश मिळाला होता ते बघता जेकबला तिथे ओळखत असले पाहिजेत हे नक्की. एकदा हा विचार डोक्यात पक्का झाल्यानंतर मग रमणनं अजिबात वेळ घालवला नाही. आधीच त्याच्याकडे वेळ कमी होता. जेकबनं दिलेली 3 दिवसांची मुदत संपण्याच्या आत माया सापडली की मग जेकबच्या धमकीतली हवाच निघून जाणार होती. कार चालवत रमण Jच्या दिशेनं निघाला होता. तो प्रसंग घडल्यापासून त्याच्या डोक्यात सतत माया आणि जेकबचेच विचार होते. आत्ताही त्याचे हात स्टिअरिंगवर असले आणि सवयीनं तो कार चालवत असला तरी मनात मात्र त्याच विचारांनी थैमान घातलं होतं. जेकबनं जरी आपल्याला 3 दिवसांची मुदत दिलेली असली तरी रात्रीपर्यंत माया घरी परतली नाही तर तिचा नवरा पोलिसांकडे तक्रार नोंदवेल. एरवी तिचा नवरा तिच्याकडे लक्ष देत नसला तरी अशा वेळी हमखास त्याला आपल्या बायकोचा पुळका येईल हे नक्की. साला आपलं लकच तसं पांडू आहे. माया काल सकाळी घरातून निघाली, ती अजून घरी पोचली नसेल तेव्हा तिच्या नवऱ्यानं पोलिसात तक्रार केली असेल. पोलिसांनी कदाचित तिचा शोधसुद्धा सुरू केला असेल. आपलं नाव येईल का त्यांच्या तपासात? सांगता येत नाही, कदाचित येईल सुद्धा. अर्थात माया सोडून इतर कोणाला आपल्या संबंधाबद्दल ठाऊक नाही, पण आपण नेहमी फोनवर बोलायचो, चॅटिंग करायचो. मायाचे फोन कॉल डिटेल घेऊन पोलीस आपल्यापर्यंत चौकशीसाठी पोहोचू शकतील. अर्थात आता आपल्याकडे CCTV फुटेज असल्यामुळे तशी फिकीर नाही.
पोलिसांनी चौकशी केली तर आपण त्यांना ते फुटेज दाखवू शकतो, तरीसुद्धा आपल्याला घाई करायला हवी. शक्य तितक्या लवकर मायाला शोधून काढणं आवश्यक आहे, म्हणजे डोक्याला ताप होणार नाही. समोर जे दिसलं तसं रमणनं कार जेकडे वळवली. इथे पुढे काय होणार त्याला माहिती नव्हतं. जेला तो केवळ दुसऱ्यांदा येत होता. पहिल्या वेळी तो आला तेव्हा खुद्द जेकब त्याच्याबरोबर होता. आता जेकबचीच माहिती काढण्याच्या इराद्यानं तो इथे आला होता. एक मोकळी पार्किंगची जागा बघून त्यांनी कार पार्क केली. मग खाली उतरून तो जेच्या पायऱ्या चढायला लागला. पायऱ्या चढून तो समोरच दिसणाऱ्या दाराजवळ गेला. दाराशी एक आडदांड इसम उभा होता. मागच्या वेळच्या माणसापेक्षा हा दुसराच होता कुणीतरी. थांबे. आज शिरणाऱ्या रमणला त्या गार्डनं सरळ त्याची कॉलर धरून अडवलं. हां, नाही कुठं चालला, काय काम काय? गार्डनं आपले बडबटीत डोळे त्याच्यावर रोखून विचारलं. गार्ड आपल्याला अडवणारच हे रमणनं गृहीत धरलेलं होतं. त्याला काय उत्तर द्यायचं तेही त्याने ठरवून ठेवलं होतं. अर्थात ते कितपत उपयोगी पडेल हे माहीत नव्हतं त्याला, पण त्याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. मला जेकबनी बोलवलं इथे, त्यालाच भेटायला चाललो आहे. रमणनं आधी ठरवून ठेवलेली थाप मारली. जेकबनं बोलवलोय? मग ठीक आहे, जा. गार्डनं त्याची कॉलर सोडली आणि त्याला आत जायची परवानगी दिली. गार्डनं आपल्याजवळ फार खोलात जाऊन चौकशी केली नाही याचं रमणला फारसं आश्चर्य अजिबात वाटलं नाही, कारण जेचा सिक्युरिटी इन्चार्ज अमजद खान नावाचा कोणीतरी अतिशय क्रूर गुंड होता आणि कोणी जराशीही गडबड केली तरी त्याला गोळा घालायचा त्याचा हुकूम होता. आणि हे सगळ्यांना माहीत असल्यामुळे तसं धाडस करायचा कोणी प्रयत्न करत नव्हतं. त्यामुळे सिक्युरिटीमध्ये एक प्रकारची ढिलाई आली होती. या ऐकीव माहितीच्या जोरावर त्यांनी थेट जेमध्ये घुसण्याचं धाडस केलं होतं. रमण आज शिरला. मागच्या वेळेसच रेस्टॉरंट होतं. नेहमीप्रमाणे एसीचा गारवा आज सगळीकडे पसरला होता. भाजलेला मटणाचा, रश्श्याचा, दारूचा वास सगळीकडे पसरला होता. आज शिरताच रमणनं सगळीकडे एक नजर टाकली. आज जरा गर्दी कमी दिसत होती. जवळजवळ सगळीच टेबल्स रिकामी दिसत होती. फक्त 2 टेबलांवर काही लोक बसले होते. त्यांचं पिणं आटोपलं असावं, कारण आता ते समोर ठेवलेल्या जेवणावर तुटून पडले होते. कोपऱ्यातल्या एका टेबलाशी एक माणूस मान खाली घालून नुसताच बसला होता. त्याची किरकोळ शरीरयष्टी बघून रमणला बरं वाटलं. हो, एकदम टिपिकल आडदांड गुंडाशी बोलण्यापेक्षा असल्या मच्छरछाप गुंडाशी बोलणं बरं. अंगावर बिंगावर आला तर तेवढाच कमी मार बसेल आपल्याला. रमण त्या टेबलापाशी गेला. त्या माणसाच्या खांद्यावर त्याने हात ठेवला. त्यासरची मान वर करून त्या माणसानं रमणकडे बघितलं. मी इथे बसू का? रमणनं त्या माणसाचं निरीक्षण करत विचारलं. किरकोळ शरीराच्या त्या माणसाचा चेहरा अगदी चप्पट होता. गालफाडं बसलेली, बारीक डोळे खोल गेलेले, दाढी वाढलेली. हा असा त्या माणसाचा अवतार. तो अगदी केविलवाणा दिसत होता. या का आठीव? मान्य. त्याची अट कुठली आहे ते जाणून घेण्यापूर्वी रमण त्याच्यासमोर बसला. या टॅबलो इथं हे जे काय बिल येईन ते तो द्यायचं. अच्छा, म्हणजे तुझंही बिल मीच द्यायचं असं म्हण ना सरळ. हा तसंच. त्या माणसाच्या चेहऱ्यावर एक लाचार हास्य उघळलं. पण मग माझी एक अट आहे. कसली अट? फुकट मिळणारी दारू आणि जेवण हातचं जात आहे का काय या भीतीनं त्या गुंडाच्या चेहऱ्यावर धास्ती उमटली. मला तू थोडीशी माहिती पुरवायची आहेस. पुरवली. थोडी काय, तुला हवी तेवढी माहिती देतो. पण ठीक आहे ना, तुला काय पाहिजे ते मागव तू. त्याच्या बोलण्याचा रोख ओळखून रमण म्हणाला. तेवढ्यात एक वेटर जवळ येऊन उभा राहिला. रमणनं स्वतःसाठी व्हिस्कीची एक क्वार्टर मागवली आणि त्या गुंडाला म्हणाला, तुला काय हवंय ते सांग. दुष्काळातून आल्याप्रमाणे त्या गुंडानं एक भली मोठी लिस्ट वेटरला सांगायला सुरुवात केली. त्याच्या सांगण्याच्या स्टाईलमध्ये आणि कुठल्याही हॉटेलचा वेटर ज्याप्रमाणे मेनूमधले पदार्थ धडाधडा पाठ म्हणून दाखवतो त्या स्टाईलमध्ये अजिबात फरक नव्हता. ऑर्डर घेऊन वेटर निघून गेला. 2 थेंब पोटात गेल्याशिवाय या माणसाला जेकबविषयी विचारणं योग्य होणार नाही हे ध्यानात घेऊन रमणनं निरुपद्रवी प्रश्नांनी त्याला बोलतं करायचं ठरवलं. बोलण्यापूर्वी त्यांनी एकवार सगळीकडे नजर फिरवली. मगाचे ते जेवणारे लोक सोडले तर आता रेस्टॉरंटमध्ये त्यांच्याशिवाय कुणी नव्हतं.
आणि ते लोकही त्यांच्यापासून दूर होते. काय नाव तुझं? उत्तर देण्याऐवजी तो गुंड खदाखदा हसायला लागला. काहीच न कळून रमण त्याच्याकडे बघत राहिला. मग त्या गुंडाच्या हसण्याचा जोर ओसरला. हे माहिती पाहिजे नव्हे तुला, आणि याच्यासाठी माझं बिल भरायला तयार झाला होय तू? त्या गुंडानं आपलं हसू दाबत विचारलं. नाही नाही, मला हवी असलेली माहिती वेगळी आहे. मी आपलं सहज. अरे मग थेट विचार ना तू. विचार. त्याच्यासाठी माझ्या पोटात दारू जायची वाट बघायची गरज नाही. तो गुंड म्हणाला आणि बोलता बोलता त्याचा आवाज गंभीर झाला. त्याने अचानक विचारलं, कल्लू मामाचं नाव कधी ऐकलं आहे का तू? नाही बुवा. का? आज कल्लू मामा असता ना तर मला असं कोणासमोर लाचार व्हायची गरज नव्हती. अरे माझ्यासमोर असा येऊन पण बसू शकला नसता तू. कोण कल्लू मामा? हा मोठा भाई होता का? अरे विचार घे, हे तर कोणालाही. कल्लू मामा हे नाव एकेकाळी आमच्या विश्वात लय मोठं होतं. त्याचं नाव काढलं तरी लोक चळाचळा कापायचे. का बरं? लय मोठा गुंड होता तो. दाऊदच्या थेट संपर्कात असायचा. दाऊद मुंबईच्या आळवडमध्ये उमेदवारी करत होताना तवाचे दोस्त होते ते दोघं. असं? कोण होते हे कल्लू मामा? आणि आता कुठे गेले ते? अरे कोण होते काय? मीचे कल्लू मामा. तो गुंड म्हणाला आणि रमणनं हनवटीखाली ठेवलेला त्याचा हात हनवटीवरनं निसटला. तुम्ही? कसं बसं त्याने विचारलं, पण त्याचा त्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास नाही बसला. त्या माणसाची अवस्था बघून कोणाचाही त्याचा विश्वास बसला नसताच. मात्र त्याला बोलतं ठेवण्याच्या हेतूनं रमणनं विचारलं, मग ही अवस्था कशानं झाली तुमची? काय सांगायचं? तो गुंड बाजूला पचकन थुंकला. त्या हरामखोर जेकबने माझी अशी अवस्था केली. मला चान्स भेटला ना, जेकबचा कोतळाच बाहेर काढायला मी सोडणारच नाही त्याला. अचानकपणे त्याच्या तोंडून जेकबचं नाव ऐकताच रमण सावध झाला. मनातनं त्याला अतिशय आनंद झाला. साला याला म्हणतात आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. आपल्याला जेकबची माहिती देणारा कोणीतरी हवा होता. आता आपल्याला कोण सापडलं? जेकबचा कट्टर दुश्मन. त्यातही हा म्हणतो तसं खरंच तो कल्लू मामा असला तर सोन्याहून पिवळं. थांब रे थांब जेकब, आता तुला मजाच दाखवतो. मनातली उत्सुकता लपवण्याची काळजी न घेता रमणनं विचारलं, जेकब म्हणजे तो टकला, त्याच्या टकलावर मध्यभागी घाव घातल्याची खोल खूण आहे तोच? हा ना, तोच ना. याला तर जन्मात विसरणार नाही मी. काय केलं त्याने? अरे एकेकाळी हा जेकब माझ्या हाताखाली काम करायचा. नवीन आलता. माझ्या पोटात शिरून राहायचा. लय गोष्टी माझ्याकडनं शिकून घ्यायचा. आणि मग चांगला होतकरू पोरगं दिसतंय म्हणून मी पण हातचं न राखता त्याला विश्वासात घातला. आमच्या गँगमध्ये माझ्यानंतरचं स्थान त्याला दिलं तर मी. मग रमणलाही आता उत्सुकता वाटायला लागली होती. इतक्यात वेटरनं दिलेली ऑर्डर आणून दिली. नीट टेबलावर सगळे पदार्थ मांडून दिले, ड्रिंक सर्व केलं आणि निघून गेला. आणि मग काय, मी त्याच्यावर एवढं विसंबून राहायला नको होतं. आधाशाप्रमाणे ग्लास तोंडाला लावून कल्लू मामा म्हणाला, नाही का पण, म्हणजे असं केलं काय त्याने? रमणची उत्कंठा आता शिगेला पोचली होती. जेकबनं या कल्लू मामाची अशी काय अवस्था केली की एकेकाळच्या टेरर दादाला आता रोजच्या खाण्यापिण्याला मोताद व्हायला लागावं, आपल्यासारख्या अनोळखी माणसापुढे हात पसरायला लागावेत. अरे मी रोज रात्री त्याला घेऊन प्यायला बसायचो. धंद्यातल्या लय बारीक सारी गोष्टी सांगायचो. एखाद्या वेळी एखाद्या महत्त्वाच्या माणसाबरोबर त्याची ओळख करून द्यायचो. तर ह्या जेकबने माझ्या ड्रिंकमध्ये त्या दिवशी काय मिसळलं काय माहिती, दुसऱ्या दिवसापासनं मला एकदम डाऊन झाल्यासारखं वाटायला लागलं. डाऊन झाल्यासारखं म्हणजे नाही, मला काही सुचना असंच झालं ना. मनात नाही ते विचार यायला लागले. समोर कोणी आला तर मी त्याला धड ओळखन असं झालो. धंद्यातलं तर काय ध्यानात येईना. म्हणजे हे सगळं काही एका दिवसात नाही झालं. हळूहळू हा फरक पडत गेला. माझी जेवणावरची वासना उडाली. नुसतं पीत राहायचो मी दिवसभर. 8 दिवसात 10 किलोनी वजन कमी झालं माझं. बापरे. मग काय, माझं वजन त्याच्यानंतर लय कमी होत गेलं. लय डॉक्टरला दाखवलं. अरे अमेरिकेत बी जाऊन ट्रीटमेंट घेतली, पण सगळ्यांनी हातच टेकले.
माझी बायको होती तोपर्यंत माझी काळजी घेत होती ती, पण नंतर ती बी काटाळून निघून गेली. पण माझी ती अवस्था त्या ड्रिंकनीच झाली. मग जेकबनी मला बाजूला टाकलं आणि स्वतःचा धंदा ताब्यात घेतला. मग तुमच्या बाकीच्या माणसांनी नाही काय केलं? अरे या जगात कुणी कुणासाठी काय करत नाही राव. विषण्ण आवाजात बोलत कल्लू मामानं एक सुस्कारा सोडला. एक घाणेरडा दर्प सगळीकडे पसरला. आता मी कामाचा नाही राहिलो म्हणल्यावर सगळी माणसं गेली जेकबच्या ताब्यात आणि मी पडलो उघडे बिनकामाचा. थोडा वेळ कोणी काही बोललं नाही. रमणनं आपला ग्लास संपवला. आता जेवणासाठी दारूसाठी कोणाच्याही पुढं हात पसरावे लागतात मला. त्या जेकबने माझी अशी अवस्था केली, त्याला सोडणार नाही मी. कल्लू मामाचे बारीक डोळे रागानं लाल झाले होते. मलाही त्रास दिला आहे त्या जेकबनं, मलासुद्धा बदला घ्यायचा आहे त्याचा. रमणनं आपला पत्ता हळूच पुढे सरकवला. त्याच्याबद्दल तुम्हाला जे काही माहिती असेल ते सगळं सांगा. साला काय नशीब आहे बघा ना. कल्लू मामाच्या पोटात आता दारू गेली होती, त्यामुळे तो खुल्ला होता. एक तर त्याच्या डोक्यात जेकब हा विषय सापाचं विष शरीरात भिनावं तसा भिनला होता. खूप दिवसांनी त्यालाही बोलायला कोणीतरी भेटलं असावं. नाही मी सगळं विसरलो, पण जेकब आणि त्याने केलेली माझी ही हालत मेलो तरी विसरू शकणार नाही मी. दाढीचे खुंट करा करा खाजवत कल्लू मामा बोलायला लागला. मेलो तरी? मेल्यानंतर कोणाला काही आठवतच नाही. रमणला त्याच्या बोलण्याचं हसू आलं, पण त्याने ते दाबलं. आता काय सांगत होतो जेकब. एक दिवस लय जोरात पाऊस पडत होता. मी माझ्या मोटरीतनं घरी चाललो होतो. डोक्यात धंद्याचे विचार होते, पण हात आपले सवयीने गाडी चालवत होते. मन विचारात गुंग झालेलं असलं तरी मी रस्त्यावरची रहदारी बरोबर हँडल करत होतो. आज जेकब अचानक गाडीच्या समोर आडवा आला. आम्ही नकळत कचकन ब्रेक दाबला. गाडी जाग्यावर थांबली. त्याला शिव्या घालत खाली उतरलो. लय जोरात पाऊस होता, काय दिसत नव्हतं. पण त्या टायमाला माझं ड्रायव्हिंग जबरदस्त. पाऊस किती बी पडू दे, मी सफाईनं गाडी चालवायचो. गाडी चालवण्यात आपला हात कोणी धरू शकत नव्हता. अरे पोलिसांना पाठक करताना तर मी अशा सफाईनं गोंगारा द्यायचो ना, त्यांना कळायचं बी नाही. अगदी चिंचोळ्या गल्ली बोळातनं सुद्धा मी सराईतपणे गाडी बाहेर काढायचो. सगळे शॉर्टकट माहिती होते मला. आत्ताच्या माझ्या आवाज ठेवू नको जाऊ तू. ते जेकब गाडी समोर आल्याचं सांगत होतास तू. रमणनं त्याला आठवण करून दिली. नाही तर जेकबविषयी बोलायचं सोडून कल्लूनं स्वतःची स्तुती चालू केली होती. ते नाही का ते. तसल्या पावसात बी माझ्या गाडीसमोर कोणीतरी तरुण आडवा पडला आहे मला कळलं. मी त्याला उचलला, गाडीत मागचे शिटो झोपवला आणि घरी आलो. त्या पोराचे सगळे कपडे रक्तानं भरले होते. चेहरा रक्ताने भरला होता. त्याच्या डोक्यावर कोणीतरी जीव खाऊन कसले तरी धारदार शास्त्रानं घाव केलता. कवळं तरुण होतं पोरगं ते. त्याची मानसिक शक्ती लय होती जबरदस्त, म्हणून वाचलं होतं. दुसरं कोणी असतं ना जाग्यावर काला झाला असतं. मी त्याला एका खोलीत नेऊन पलंगावर झोपावला, तवर तो बेशुद्धच होता. त्याचे कपडे काढून मी त्याचं अंग पुसलं, स्वच्छ केलं. डोक्याची जखम बघितली. लय खोल होती जखम. त्याला डॉक्टरची गरज होती. मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरला फोन केला. ते येईपर्यंत मग मी त्याला थोडीशी ब्रँडी पाजली. त्याच्या तळ हाताला तळ पायाला ब्रँडी चोळली. तवर डॉक्टर आलेच. त्याने त्याच्या जखमेची मलमपट्टी केली, कसलं तरी इंजेक्शन दिलं. मग हळूहळू आला शुद्ध येऊ. बसवला उठवून. अंडी आमलेट खायला दिलं. खाल्ल्यावर त्याला हुशारी आली. मग मी त्याला बोलता केला. अनाथ पोरगं होतं ते. आईबापाचा पत्ता नव्हता. कोणीतरी त्याचं नाव जेकब ठेवलं म्हणून तो जेकब झाला. नाही तर तो नारायण, अहमद, रुस्तुम काय पण असू शकला असता. अनाथालयात दिवस काढले त्याने. आता साज्ञान झाल्यावर अनाथालय सोडावं लागलं होतं. अनाथालयातनं बाहेर पडल्यावर तो एका म्हाताऱ्याबरोबर राहायला लागला. म्हाताऱ्याचं कसलं तरी दुकान होतं. छोटा केचीची माणसं दर महिन्याला येऊन म्हाताऱ्याकडनं हप्ता वसूल करायची. एक दिवस ह्या पोराला ते कळलं. ते नाही झालं त्याला सहन. त्याने त्या माणसाला धरून मारला, पेटाळून लावला. आता छोटा केचीची माणसं ती काय माघार घेतात होय.
उलट चावताळून त्यांनी त्याच्या उलटा हल्ला केला आणि त्याच हल्ल्यात त्याच्या डोक्यावर कोणीतरी कोराडीनं लय खोल घाव घातला. त्याच्याच माणसाच्या हातातलं पिस्तूल घेऊन त्याच्यावर गोळ्या झाडून हे पोरगं पळालं होतं. आता डोक्यावरची जखम, पाळायची शिरं, जबरदस्त मानसिक ताण यामुळं त्याला आली गेरी आणि माझ्याच मोटारी समोर येऊन पाडला. मग सांभाळला आपण त्याला, धंदा शिकवला, ते बी चुणचुणीत होतं. पण आपण अनाथ असल्याची जाणीव त्याला गप बसू देत नव्हती. त्यामुळं तो लय महत्त्वाकांक्षी बांधला. छोटा केचं नाव ऐकल्यापासनं आणि त्याच्या माणसांशी सामना झाल्यापासनं आपण छोटा केसारखं बनावं असं त्याच्या मनाने घेतलं. मला नेहमी म्हणायचं आपल्याला लय मोठा डॉन व्हायचं आहे, सगळ्या जगाला दाडा शिकवायचा आहे. या दुनियेवर लय राग होता त्याचा, कारण या दुनियेने आपल्यावर लय मोठा अन्याय केला अशी त्याची भावना. मग मी बी त्याची हुशारी, महत्त्वाकांक्षा बघितली, त्याला प्रोत्साहन दिलं. सगळ्यात आधी त्याला संरक्षणासाठी मार्शल आर्ट शिकवलं. माझे 2 ट्रेनर त्याला शिकवायचे. तसा तो लहानपणापासून हुशार असन बरं का. ते सगळं नैसर्गिक होतं त्याच्याकडं, त्याच्यात व्यावसायिकता नव्हती. त्यामुळं माझ्या ट्रेनरने त्याला व्यवस्थित ट्रेनिंग दिलं. आणि मग काय, थोड्या काळात जेकब शास्त्रशुद्ध पद्धतीनं एका वेळी 8-10 जणांशी 2 हात करण्यात तरबेज झाला. अरे वा, कल्लू मामाला स्वतःची स्तुती आवडते हे लक्षात घेऊन रमणनं त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं. आणि मग त्याच्यानंतर मी त्याला पिस्तूल चालवायला शिकवलं. त्यासाठी सुद्धा ट्रेनर असतील तुमच्याकडे? त्याला कशाला लागते ट्रेनर, मी स्वतः शिकवायचो त्याला. सकाळी नाश्ता झाला का मी माझ्या घराच्या बेसमेंटला न्यायचो. तिथं मी छोटीशी फायरिंग रेंज करून घेतली होती. 3 टार्गेट आणि 3 कार्डबोर्डचे कटआउट असं प्रॅक्टिससाठी ठेवलं होतं. काही माहिती नसताना जेकबनं छोटा केच्या माणसावर पिस्तूल चालवून त्याला खलास केला होता. त्यामुळे त्याला नेमबाजी शिकायला येळ नाही लागला. पण पिस्तूलची त्याला काय माहिती नव्हती. मग मी अगदी ग्रीप, ट्रिगर, मॅगझिन, बॅरलपासून सगळं बेसिक त्याला समजावून सांगितलं. पट्ट्या तयारच झाला नेमबाजीमध्ये माझ्या हाताखाली. माझ्यापेक्षा पण लय भारी नियम होता बरं का त्याचा. म्हणजे गुरुपेक्षा चेला भारी, नाही का? तेच चुकलं ना माझं. कसं आहे, गुरुंनी चेल्याला सगळी विद्या शिकू नये, काही ते हातचं राखून ठेवावं. अर्थात हे शहाणपण मला नंतर सुचलं, त्याने मला बरबाद केल्यावर. पण त्यावेळी कसं मी त्याच्या हुशारीनं लय भारावलो होतो. असा एखादा शार्प पोरगा पहिल्यांदाच भेटला होता ना, आणि मला मूळ बाळ नव्हतं. आपल्यानंतर आपल्या साम्राज्यासाठी वारस मिळाला या खुशीत होतो मी. मग मी त्याला धंद्यातले डावपेच शिकवायला सुरुवात केली. आपला स्वभावच तसा आहे. तेव्हा तर मी कोणाला बी मदत करायचो. कोण शिकतो म्हणलं तर खोल्या दिलानं मुक्त हस्ते सगळं शिकवायचं, हातचं ठेवायचंच नाही. काय कसं असतं, माणसाला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असतो ना, तेव्हा त्याला आपलं स्थान डळमळीत होईन अशी भीती नसती. त्यामुळे तो काय पण नाही लपवत, सगळं शिष्यांना देत असतो. आपलं पण तसंच होतं. सगळे त्या बाबतीत माझं नाव घ्यायचे. मला काय आयडिया हो की त्याची ही महत्त्वाकांक्षा माझ्याच मुळा उठल, नाही का? नाही, पण आत्ता कुठं आहे तो? कल्लू मामा बोलायचा थांबल्याची संधी साधून रमणनं विचारलं. जेकबविषयी बोलताना कल्लू मामा स्वतःविषयी जास्त बोलत होता. त्याला लाईनवर आणणं आवश्यक होतं. याला मध्ये मध्ये अडकवून ट्रॅकवर नाही आणलं तर हा स्वतःबद्दल बोलत राहायचा. आणि जेकब सध्या कुठे आहे, त्याची ताकद किती महत्त्वाची आहे ही माहिती मिळवायची राहून जायची. कुठपर्यंत आलो तुम्ही? तेच तुम्ही सांगत होता, जेकबला तुम्ही घरी आणलं, त्याला तुमच्या धंद्यात तयार केलं. हे असं होतं हल्ली. त्या जेकबने गत केली राव माझी. नाही, पण नेमकं काय केलं त्याने? कल्लू मामाला जास्तीत जास्त बोलतं ठेवायचं रमणनं ठरवलं होतं. त्याच्या बोलण्यातनं जेकबबद्दल जास्त माहिती मिळणार होती. जेकबचे स्ट्रॉंग पॉईंट्स, त्याची कमजोरी, हे सगळं जितकं जास्त समजेल तितकं जेकबशी लढणं सोपं जाणार होतं रमणला. सांगितलं ना, ड्रिंकमधनं काहीतरी पाजलं. कल्लू मामानं रमणनं भरून दिलेला ग्लास तोंडाला लावला. मग ओठांमधनं उघळणारे दारूचे थेंब पालथ्या मुठीनं पुसून टाकत तो म्हणाला, यो दिवस मला लय स्पष्ट आठवतो. रागवर्षिणी नावाची तामिळबाई मादक पदार्थाच्या धंद्याच्या कामात होती. लय मोठं नाव होतं तिचं. ती आणि तिच्या काय मैत्रिणी मिळून कस्टमरला मादक पदार्थाच्या पुड्या पुरवायच्या. लाखाचा धंदा होता तिचा. मी इतर धंदे करत होतो, पण ह्या असल्या मादक धंद्यात पडायची भीती वाटायची. म्हणून मग जेकबला त्या धंद्यात तयार करायचं ठरवलं.
त्याप्रमाणे मग रागवर्षिणीला निरोप पाठवला. रात्रीच्या कान्याला माझ्या घरी घेतलं बोलवून. आणि ती आली ना. ती मानायची आपल्याला. कारण तिचा नवरा होता दारुडा. रोज रात्री दारू डोसायचा, तिला मारायचा. दिवसभरातली सगळे कामं दारूमध्ये उडवून टाकायचा. त्या रागवर्षिणीच्या पात्रात त्यांनी 5 पोरं टाकली. स्वतः मात्र कसली जबाबदारी घेत नव्हता. हिला एकटीला घर चालवायला लागायचं. मग एक दिवस मला मंदिरात भेटली. मंदिरात? तुम्ही अंडरवर्ल्डवाले सुद्धा मंदिरात जाता? अरे सामान्य तुमच्यासारख्या लोकांपेक्षा आम्हीच लय वेळा जातो. जेव्हा आयुष्यात प्रचंड अनिश्चितता असते, यश मिळेल का नाही याची खात्री नसती, प्रत्येक क्षण जोखमीचा असतो, तेव्हा माणसाची आपोआप देवावर श्रद्धा बसते. काय सांगत होतो? तुम्हाला ती मंदिरात भेटली. कोण मला भेटली? ती राजवर्षिणी. राजवर्षिणी. ती मला ओळखत असावी. तिने मला अडवलं, आपली कर्म कहाणी सांगितली, काहीतरी कामधंदा द्या म्हणली. तर कसं आहे, मला कोणाचं दुःखच नाही बघवत. कोणी अडचणीत बघितला ना का मला लगेच कल्लू मामाची गाडी मुख्य मुद्द्यावरनं पुन्हा आत्मस्तुतीकडे वळली आहे हे रमणच्या लक्षात आलं. त्याने घाईत त्याला अडवलं. नाही, तिने कामधंद्यासाठी तुम्हाला गळ घातली ते सांगत होतात. आता बघा ना, मग आता एका बाईला काय काम देणार मी? म्हणून मी तिला एका माणसाचा पत्ता दिला. त्याच्याकडं नेहमी माणसांची गरज होती. तिला म्हणलं माझं नाव सांगितलं तर लगे काम भेटल. लय खुश झाली, पाया पडली माझ्या. आता मी कोणाच्या उपयोगात पडलो तरी कोणी माझ्या पाया बिया पडलेला आपल्याला नाही आवडत. कसं आहे, माणसांनी शक्य तेवढी मदत करावी, पण ते ध्यानात ठेवायचं नाही. तर तुम्ही सांगा ना, तुम्ही तिला पत्ता दिला. तेच सांगतो. तो लय मधी बोलतो अड्या, अशानं लिंक तुटते माझी. मग ती त्या माणसाकडे गेली. मग लय दिवस आमचा काही संपर्कच नाही. मग विसरूनच गेलतो तिला. पण एक दिवस तिचा निरोप घेऊन एक बाई आली. रागवर्षिणीला पोलिसांनी अटक केली ती. जामिनासाठी तिला पैशाची गरज होती. आता माझा माहिती आहे मला तुमचा स्वभाव. तर मी तिला तिथनं सोडवलं. ती मला लयच मानायला लागली. मग ती मादक पदार्थाच्या धंद्याच्या व्यवसायात शिरली. ज्यांनी जम बसवला त्या धंद्यात लय टापला पोचली ती. म्हणून तिला बोलवून मी जेकबची ओळख करून देणार होतो. जेकबला तुझ्या धंद्यात घे म्हणून सांगणार होतो. मग काय, त्याच रात्री गेम केला ना जेकबनं. मी निघालो होतो त्याचं भलं करायला. त्याने माझा गेम करायचा ठरवला. रात्रीच्या जेवणात त्यांनी माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळलं. दुसऱ्या दिवशी उठलो तर लय अशक्तपणा. मग काय ते सुरूच झालं. लय तब्येत ढासळत गेली. माझी स्मरणशक्ती कमजोर व्हायला लागली. माझ्याच माणसाला मी ओळखन असं झालो. आणि ती संधी साधून जेकबने माझा धंदा स्वतःच्या ताब्यात घेतला. आता माझ्या टोळीतल्या माणसांना मी जेकब माझा वारसदार होणार आहे हे अभिमानानं सांगत होतो. त्यामुळं त्यांनी जेकबला बॉस मानला. खरं तर जेकबनी तसं नको होतं करायला. कसं आहे, माझ्यानंतर माझा सगळा कारभार त्याच्यात ताब्यात जाणार होता. पण लय महत्त्वाकांक्षी निघाला. सोडणार नाही मी त्याला. नाही, तू सोडूच नकोस. तूही सोडू नकोस, मीही सोडत नाही. दोघांनी मिळून त्याला घट्ट पकडून ठेवू. पण तो राहतो कुठं राहणार कुठं? माझा धंदा बाळकावला, माझी माणसं ताब्यात घेतली, माझा पैसा लोबाडला. मग माझी राहायची जागा सोडणार आहे का तो? राहतो माझ्या घरात आयुष्य आरामात. आणि मी पडलो आहे गल्ली बोळात बेकाऱ्यासारखं. जागा भेटन तिथं झोपतो, मिळेल ते खातो. माझी आधीची पोझिशन लक्षात घेऊन हे जेवाले मला आत येऊ देतात. हे लय माझ्यासाठी. कल्लू मामानं जेवाल्यांना बिचारे म्हणावं याचं रमणला हसायला आलं. आणि कल्लू मामाची कीवसुद्धा वाटली. तू कुठे राहत होतास? कान टवकारत रमणनं विचारलं. कल्लू मामा ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटला आणि टेबलावर मान ठेवून सरळ झोपी गेला. त्याच्या कृश झालेल्या शरीराला इतकी दारू झेपलेली दिसत नव्हती. पण तो जे पुटपुटला होता ते रमणच्या तीक्ष्ण कानांनी स्पष्ट ऐकलं होतं. आणि तेवढं त्याला पुरेसं होतं. मित्रांनो, हा 3रा भाग इथेच संपला. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.